सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. राज्यशास्त्राचे आपण 250 जे प्रश्न आहेत पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी अर्थविषयक आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती करतात. त्यानंतर राष्ट्रपतींच्या उमेदवारास रुपये 15,000 इतकी अनामत म्हणून ठेवली जातात. त्यानंतर साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त रिकामी जागा इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करतात. ते किती करतात? तर बघा 12 सदस्यांची नियुक्ती करतात. कलम 61 मध्ये राष्ट्रपती संदर्भात कशाची तरतूद आहे? तर महाभियोगाची तरतूद आहे. भारतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष आहे ते उपराष्ट्रपती असते. कोणते कलम राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतींचे वटहुकूम तर 123 म्हणजे 1, 2, 3 हे जे कलम आहे ते राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे की लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना त्याचा अधिकार आहे. आहे की राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम आणीबाणीशी संबंधित नाही? तर 352 आहे, 360 पण आहे आणि 356 पण आहे. 270 जे आहे ते आणीबाणीशी संबंधित नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात एखादा विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा करण्याचा अधिकार कोणाला असतो? जर राष्ट्रपतीची निवडणूक करताना विवाद निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत संसदेची निर्मिती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर राज्यघटनेची संसदेची निर्मिती आहे ते कलम कोणतं आहे? तर 79. भारतीय संविधानानुसार अंतिम सत्ता ही रिकामी जागा दिलेली असते तर कोणाकडे? तर जनतेकडे ही दिलेली असते, ना की पंतप्रधानाकडे, राष्ट्रपतीकडे, मंत्रिमंडळाकडे नाही, तर जनतेकडे दिलेली आहे. भारतात लोकसभेचे 103 सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात? तर अगदी 2 वर्षांनी ते निवृत्त होतात. आपल्या देशाचे नाव भारत आहे असा उल्लेख राज्यघटनेच्या रिकामी जागा कलमात आहे. तर कोणता कलम आहे? तो अगदी पहिला कलम आहे. 15वा प्रश्न, समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयावर संसद असो किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यात परस्पर विरोध निर्माण झाल्यास तर तो जो आहे तो कोण सॉल्व्ह करतो? तर बघा संसद जे आहे ते जे प्रॉब्लेम होईल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. कोणाकडे अधिकार आहे? तर संसदेकडे अधिकार आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण म्हणजे सध्या एकूण किती सदस्य पाठवले जातात? तर 19 सदस्य पाठवले जातात. भारतामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर लोकसभा अध्यक्षांची निवड कलम आहे की 93 नुसार केली जाते. लोकसभेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती दिवसापेक्षा जास्त नसावे? तर लोकसभेमध्ये जर 2 अधिवेशन असेल त्यापैकी 180 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचे जे सभापती आहे त्यांना हे अधिकार आहे. भारताचे राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना साधणारा जो दुवा आहे तो आहे पंतप्रधान, जो राष्ट्रपतींचं काम आणि केंद्रीय मंडळातील जे महत्त्वाची दुव्याचं काम करते. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेटलवार हे पहिले महान्यायवादी होते. राष्ट्रपती विरुद्ध रिकामी जागा कारवाई देऊ शकते? तर बघा दिवाणी जो कारवाई आहे ती कारवाई देऊ शकते. भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची संख्या एकूण किती? तर विधानसभा किती आहे? तर बघा 30 विधानसभा आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा की भारतीय राज्यघटनेने भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केलेली आहे? तर 124व्या कलमानुसार केलेली आहे. भारतीय राज्यघटनेने भारतात सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ते कोणता कलम आहे? तर 124 नुसार. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची सध्याची जी कामकाजाची भाषा आहे ती कोणती आहे? तर इंग्रजी आहे. राष्ट्रपतीला घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार आहे? ते 143 नुसार. म्हणजे राष्ट्रपतीला घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय जो आहे तो कायदेशीर सल्ला देऊ शकतो? तर 143 नुसार सर्वोच्च न्यायालय जे आहे ते राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेने एकूण सध्या किती परिशिष्टे आहे? तर अगदी 12 परिशिष्टे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? तर जो कलम आहे ते आहे 141. तर 141 कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला जे कोणता कायदा असेल भारतातील सर्व न्यायालयावर काय आहे ते बंधनकारक आहे. म्हणजे अगदी महत्त्वाची हे जे कलम आहे ते कलम आहे.
भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची म्हणजे कॅग नेमणूक खालीलपैकी कोण करतो, तर त्यांची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती करतात. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगची नियुक्ती केली जाते, तर 148 नुसार कॅगची नियुक्ती केली जाते. घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, ते 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे काय आहे, अभिलेख न्यायालय आहे. भारतातील कोणते न्यायालय हे पुनर्निर्णयाचे अंतिम न्यायालय आहे, तर सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय पण आहे आणि पुनर्निर्णयाचे पण आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते, तर 214 नुसार प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची जी स्थापना केली जाते. गोवा राज्यांसाठी उच्च न्यायालय कुठे आहे, तर मुंबई येथे उच्च न्यायालय आहे. केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा खालील रिकामी जागा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, तर बघा करानुसारच त्यांना महत्त्वाचं उत्पन्न जे आहे ते मिळते. त्यानंतर केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्यांची नेमणूक कोण करतो, तर अगदी राष्ट्रपती करतो. त्यानंतर महान्यायवाद्यांची नेमणूक भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार केली जाते, तर 76व्या कलमानुसार केली जाते. घटक राज्यांच्या राज्यपालास कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणत्या पदांची तरतूद आहे, तर ते आहे महाधिवक्ता. महाधिवक्त्यांची नेमणूक घटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते, ते 165 नुसार केली जाते. कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा जो आहे तो समावेश केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही, तर गुजरात येथे काय आहे, गुजरात येथे विधान परिषद अस्तित्वात नाही. बाकी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये आहेत. भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या किती आयुक्त आहेत, तर बघा 3 आयुक्त आहेत केंद्रीय त्यानंतर साधारणपणे भारताच्या लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो, तर बघा 12 वाजता, दुपारी 12 वाजता शून्य प्रहार जो आहे तो सुरू होतो. राज्यपाल हे रजेवर असतील तर त्यांच्या जागेवर कोण जे आहे ते काम करू शकतात, तर बघा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहे ते काम करू शकतात. भारतातील राज्यघटनेतील 105वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे, तर सहकार चळवळ विकास संदर्भात आहे. संसदेत किंवा विधिमंडळात एखाद्या सदस्य परवानगीशिवाय किती दिवस गैरहजर असेल तर त्याची जी जागा आहे ती रिक्त होते, तर 60 दिवस जर तो रिक्त असेल तर त्याची जागा जी आहे ती रिक्त होऊन जाते. भारतात विधान परिषदेचे केव्हा आणि किती सभासद निवृत्त होतात, तर इथे विधान परिषद सांगितलेलं आहे, तर बघा दर 2 वर्षांनी 103 सभासद जे आहे ते निवृत्त होतात. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्य विधानसभेला हे अधिकार आहेत. विधिमंडळाने मंजूर केल्याप्रमाणे खर्च केला गेलाय किंवा नाही हे कोण पाहते, तर लोकलेखा समिती पाहते. कोणत्या कलमानुसार हिंदीस राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला, तर 343 नुसार हिंदीस राज्यभाषेचा जो आहे दर्जा देण्यात आलेला आहे. कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही, तर राज्यपालांची जे संमती आहे ते संमती आवश्यक आहे. खालीलपैकी कोण घटक राज्यांच्या शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात, तर राज्यपाल जे आहे ते घटक राज्यांच्या शासनाचे जे घटनात्मक प्रमुख असतात. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती सदस्य निवडून जातात, तर 48 सदस्य जे आहेत लोकसभेसाठी निवडून जातात. विधानसभेच्या सभासदत्वासाठी किमान किती वय आवश्यक आहे, तर 25 वर्ष आवश्यक आहे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड रिकामी जागा हे करतात, तर भारताच्या राष्ट्रपतीसाठी संसदेच्या दोन्ही गृहातील निर्वाचित राज्यांच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य करतात. रिकामी जागांमध्ये भारतीय संघराज्य राज्य त्यांच्या सीमा आणि भूप्रदेश यांच्याविषयीचा उल्लेख आहे, तर बघा 1 ते 4 मध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीस रिकामी जागा इतके कलमे आणि इतके परिशिष्ट होते, तर पहिले 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर बाबासाहेब आंबेडकर हे समितीचे अध्यक्ष होते. घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे घटनेचा सरनामा हे होय. त्यानंतर भारतीय घटना समितीची पहिली जी सभा आहे रिकामी जागा या दिवशी झाली, तर 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली आहे. भारतीय घटना
समितीने निर्मिलेली राज्यघटना रिकामी जागा या दिवशी लागू झाली तर 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळास आहे. घटना दुरुस्ती करायची असेल तर कायदेमंडळाच्या येथे दुरुस्ती करू शकते. एखाद्या राजकीय पक्षास राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार रिकामी जागा यांना आहे. तर निवडणूक आयोगास आहे की ते राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून ते मान्यता देते. घटनेच्या कोणत्या भागामधील पहिल्या प्रकरणात संघराज्याची तरतूद केलेली आहे? तर बघा, भाग 5 मध्ये त्यांनी संघराज्यांची तरतूद केलेली आहे. घटक राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचे अधिकार राज्यघटनेतील रिकाम्या जागा या कलमात आहे. तर विधान परिषद असावी की नसावी हे कुठे सांगितले? ते 169 या कलमांमध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर सध्या उच्च न्यायालयातील न्यायाधीश रिकामी जागा वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. तर उच्च न्यायालय असेल तर 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते राहू शकतात. प्रश्न क्रमांक 17 आहे की राष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होते? तर एकल संक्रमण मतदान पद्धतीने होते. त्यानंतर विधान परिषदेच्या प्रत्येक सदस्यांचा कालावधी किती असतो? तर 6 वर्ष हा कालावधी असतो. केंद्रीय वित्त आयोगाची तरतूद 281 या कलमाद्वारे करण्यात आलेली आहे. वित्त आयोगाची तरतूद. केंद्रीय निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे ती 324 या कलमाद्वारे केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग. समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 44व्या कलमात दिलेला आहे. आणि भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या पूर्ण होण्यास 10 सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल करतात आणि गैरवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे की रिकामी जागा यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. तर बघा, पंतप्रधान यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा आहे. राज्यात लोकायुक्तांची जी नेमणूक आहे ती रिकामी जागा करतात. लोकायुक्तांची नेमणूक जी आहे ती राज्यपाल करतात. कलम 370 नुसार आणीबाणीच्या देशात किंवा कार्यात आतापर्यंत किती वेळा लागू करण्यात आली? तर यापैकी एकही आर्थिक आणीबाणी जर म्हटलं तर एकही लागू करण्यात आलेली नाही. भारताचे राष्ट्रपती संसदेत एकूण किती सदस्य नेमू शकतात? तर बघा, इथे 14 सदस्य जे आहेत ते नेमू शकतात. त्यानंतर भारतात संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची सभासदांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करते. त्यानंतर मुख्य निर्वाचन आयोगाचे कार्यालय हे कुठे आहे? तर बघा, दिल्ली येथे त्यांचं कार्यालय आहे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली काही विधेयके रिकाम्या जागांच्या संमतीशिवाय राखून ठेवतात. तर बघा, राष्ट्रपतींच्या संमतीसाठी जे आहे ते राखून. प्रश्न क्रमांक 84 की भारताच्या संविधानात रिकामी जागांनुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती झाली आहे. तर कलम 52 नुसार राष्ट्रपती पदांची जी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर झारखंड राज्यातील उच्च न्यायालय हे देशातील क्रमाने कितव्या उच्च न्यायालय आहे? तर बघा, 19वे जे न्यायालय आहे ते झारखंड राज्यातील आहे. तर रिकामी जागा मिळून भारताची संसद तयार होते. तर बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय होते? संसद तयार होते. ओरिसा या राज्याचे उच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? उच्च न्यायालय तर बघा, कटक येथे आहे. भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले आहे? तर एम हियातुल्ला हे जे कोण होते? तर हंगामी राष्ट्रपती म्हणून यांनी कार्य केले होतं. परराष्ट्राची लष्करी किंवा इतर करार करण्याच्या किंवा केलेला करार मोडण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती यांना आहे. प्रश्न क्रमांक 90 घटक राज्यांची सीमा बदलणारे व त्यांचे नाव बदलणारे विधेयक रिकामी जागेच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेमध्ये मांडले जाऊ शकत नाही. तर ते आहे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेमध्ये जे मांडले जात नाही. घटक राज्यांची नावे बदलणारे किंवा त्यांचे नावं बदलणे किंवा सीमा बदलवणे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करतो? तो भारताचे सर्वोच्च न्यायालय हे हक्कांचे संरक्षण करत असते. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? तर 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झालेली आहे. रिकाम्या जागी ही सर्वात मोठी आर्थिक स्वरूपाची सांसदीय समिती आहे. ते अंदाज समिती. त्यानंतर रिकामी जागा हा राज्यपालांचा वैधानिक अधिकार नाही की विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त करणे हा वैधानिक अधिकार नाही. तर बाकीचे कोणकोणते वैधानिक अधिकार आहे? बघा, कलम 213 नुसार वटहुकूम काढणे हा एक वैधानिक अधिकार आहे.
राज्य विधिमंडळासोबत अभिभाषण करणे आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे हे सगळे काय आहे, त्यांचे वैधानिक अधिकार आहे. भारताचे राष्ट्रपती हे रिकाम्या जागा समोर जे शपथ घेतात, राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांसोबत शपथ घेतात. 96वा प्रश्न आहे की उत्तरांचल हे भारताचे क्रमाने रिकामे जागा व घटक राज्य आहे. तर 27व्या क्रमांकावर हे घटक राज्य निर्माण झालेलं आहे. कोणतं? तर उत्तरांचल. भाषावार प्रांतरचना राज्य पुनर्रचना आयोगाचे खालीलपैकी रिकामी जागा हे सदस्य नव्हते. तर बघा, फाजल अली हे सदस्य होते. त्यानंतर हृदयनाथ कुंजरू होते, के.एम. पन्नीकर होते, पण सरदार स्वर्णसिंह हे त्यांचे सदस्य नव्हते. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये रिकामी जागा एवढे इतर न्यायाधीश असतात. तर बघा, 30 हे इतर न्यायाधीश असतात. 99वा प्रश्न आहे की भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक रिकामी जागा यांच्या सल्ल्याने करतात. तर कोणाच्या? तर बघा, पंतप्रधान यांच्या सल्ल्याने करतात. भारताचे उपराष्ट्रपती रिकामी जागाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारतात केंद्र आणि घटक राज्यांमध्ये वित्तीय वाटणे रिकामी जागाच्या शिफारशीनुसार केले जाते. तर वित्त आयोग यांच्या शिफारशीनुसार केली जाते. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही? तर बघा, समतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, मालमत्तेचा हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. तर घटनात्मक मालमत्तेचा हक्क हा काय आहे? मूलभूत हक्क नाही. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर लोकसभेचे सभापती हे संयुक्त अधिवेशन ज्यावेळेस असते त्यांचे अध्यक्षपद भूषवतो. घटना समितीच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट उल्लेख कॅबिनेट मिशन योजनेत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 105 आहे की रिकामी जागा यांनी घटना समिती समोर ऐतिहासिक असा उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा जो ठराव आहे तो ठराव मांडला होता. राज्यघटनेच्या सरनाम्यांचा आधार घेऊन न्यायालयात दाद मागता येते हे विधान काय? अगदी चुकीचं आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली? तर एकदा दुरुस्ती करण्यात आली. लोकांच्या राजकीय प्रक्रियेत सहभाग वाढावा हा रिकाम्या जागाचा प्रमुख उद्देश आहे. तर लोकशाही विकेंद्रीकरणाचा उद्देश आहे. 9वा जो प्रश्न आहे तो आपण डबल बघू की मसुदा समितीतील रिकामी जागा हे सदस्य एकमेव सदस्य होते जे कायदे तज्ज्ञ नव्हते. तर सगळे काय होते? बाकीचे कायदे तज्ज्ञ होते. जसं टी कृष्णमचारी कायदे तज्ज्ञ होते, कन्हैयालाल मुंशी हे पण कायदे तज्ज्ञ होते, डी.पी. खेतान हे पण कायदे तज्ज्ञ होते, पण बी.एल. मित्तल हे कायदे तज्ज्ञ नव्हते. त्यानंतर 110वा प्रश्न आहे की खालीलपैकी रिकामी जागा यांच्याद्वारे मूलभूत हक्कांना प्रथम म्हणजे मूर्त स्वरूप आले आहे. तर नेहरू अहवाला याद्वारे मूलभूत हक्कांना प्रथम मूर्त स्वरूप आलेले आहे. रिकामी जागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश नव्हता. तर 1935 तर मूलभूत हक्कांचा समावेश नव्हता. तर ॲनी बेझंट योजना, नेहरू अहवाल आणि जे.पी. कृपलानी यामध्ये काय होतं? मूलभूत हक्कांचा समावेश होता. मूलभूत हक्का संदर्भातील योग्य विधाने असलेला जो पर्याय आहे तो पर्याय निवडायचा आहे. तर बघा, मूलभूत हक्कांचा जर भंग झाल्यास न्यायालयात दाद मागता येते. काही मूलभूत हक्कांच्या बाबतीत घटनेत नागरिक आणि इतर असा भेद केला आहे तर बरोबर आहे. आणि मूलभूत हक्क अनिर्बंधित नाहीत तर हे वाक्य काय? अगदी बरोबर आहे. कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा देता येणार नाही अशी तरतूद आहे तो कशामध्ये केलेली आहे? तर कलम 20 मध्ये करण्यात आलेली आहे. मिसा रासुका असे कायदे राज्यघटनेतील रिकाम्या जागावर आधारित आहे. तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यावर आधारित आहे. त्यानंतर 115वा आपल्याकडे प्रश्न आहे की त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन अंतर्गत स्थापना केलेल्या भारताच्या संविधान सभे म्हणजे घटना समितीत एकूण किती सदस्य असतात? तर बघा, 389 सदस्य होते. त्यानंतर ज्या खटल्यांमध्ये घटक राज्य एक पक्ष आहे आणि अशा खटल्यांची कोर्टात बाजू मांडण्याचे कार्य रिकामी जागा करतात तर ते आहे महाधिवक्ता कार्य करतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात वाद रिकामी जागा कडून सोडवले जातात. तर सर्वोच्च न्यायालयाकडून सोडवले जातात. उपराष्ट्रपती जेव्हा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जेव्हा काम करते तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहतात. राज्यसभेचे सदस्य असतात आणि लोकसभेचे सदस्य असतात, पण राज्यसभेचे सभापती म्हणून ते काम पाहत नाही. लोकसभेची घटनेने ठरवून दिलेली जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर 530. बघा, 530 + 20 आणि 2 ही त्यांची संख्या आहे. संसद सदस्यांच्या अंतिम अपात्रतेबाबतचा निर्णय रिकामी जागा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार घेतात. तर संसद सदस्यांच्या जो अंतिम अपात्रताबाबत जो निर्णय आहे तो राष्ट्रपतींच्या
केंद्रीय निवड साधारण विधेयक संसदेच्या एका सभागृहात मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहात ते रिकामी जागा मंजूर व्हावे लागते, अन्यथा ते बाळगते. तर बघा 6 महिन्याच्या आत ते मंजूर व्हावे लागते. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या कामकाजाबाबत किंवा कृतीवर संसदेत चर्चा करता येत नाही, ही तरतूद रिकामी जागा कलमात आहे. तर 121 या कलमात दिलेली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधी अलीकडेच कोणती समिती आणि आयोग नेमला आहे? तर न्यायाधीश कुलदीप सिंग हे समिती किंवा आयोग नेमला आहे. 36व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या राज्याला पूर्ण घटक राज्यांचा दर्जा मिळाला आहे? तर सिक्कीम या राज्याला 36व्या घटनादुरुस्तीनुसार पूर्ण राज्य म्हणून घटक राज्यांचा दर्जा मिळालेला आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण भारताचे विभाजन प्रथम रिकामी जागांमध्ये करण्यात आले, तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले. प्रश्न क्रमांक 126 भारतातील वेगवेगळी संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वातंत्र्यानंतर कोणी पार पाडले? तर सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन यांनी पार पाडले. रिकामी जागेला घटनात्मक स्थान देणारी भारताची राज्यघटना ही जगातील पहिलीच राज्यघटना आहे. तर प्रशासकीय सेवाला घटनात्मक स्थान देणारी भारताची राज्यघटना ही जगातील पहिलीच राज्यघटना आहे. निवडणुका घेणे आणि आणीबाणीच्या काळात अशक्य झाल्यास लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो एकावेळी फक्त 1 वर्षाने वाढवता येते. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून रिकामी जागा मान्यता मिळावी लागते. तर बघा विशेष बहुमताने 1 महिन्यात मान्यता मिळावी लागते. आणीबाणीच्या काळात संसदेने राज्यसूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांचा अंमल आणीबाणीच्या समाप्तीनंतर 6 महिने भारतातील वेगवेगळी संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य जे आहे ते स्वातंत्र्यानंतर कोणी पार पडले? तर सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन यांनी पार पाडलेले आहे. प्रशासकीय सेवेला घटनात्मक स्थान देणारी भारताची राज्यघटना ही जगातील पहिली. निवडणुका घेणे आणीबाणीच्या काळात अशक्य झाल्यास लोकसभेचा कार्यकाल एकावेळी रिकामी जागांपर्यंत वाढवता येते, तर 1 वर्षापर्यंत वाढवता येते. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून रिकामी जागा मान्यता मिळावी लागते, तर विशेष बहुमताने आणि 1 महिन्यात मान्यता मिळावी लागते. आणीबाणीच्या काळात संसदेने राज्यसूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांचा जो अंमल आहे तो आणीबाणी समाप्तीनंतर 6 महिने असतो. देशात सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी रिकामी जागेला घोषित करण्यात आली, तर 26 ऑक्टोबर 1962 ला घोषित करण्यात आली होती. त्यानंतर भारतात तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणीच्या तिसऱ्यांदा रिकामी जागा कारणामुळे लागू करण्यात आली, तर अंतर्गत अशांतता या कारणामुळे लागू करण्यात आली. प्रौढ मताधिकार पद्धतीनुसार मतदानाचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आले, तर ते आहे 61व्या घटनादुरुस्तीनुसार. प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कांचा समावेश 2002 सालच्या 86व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी देणे हे पालकांचे कर्तव्य राहील असे घटनेच्या 51 अ या कलमात नमूद केलेले आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त लोकसभा विधानसभेच्या सदस्य संख्यांच्या जास्तीत जास्त किती असावी? तर बघा 15% एवढी असावी. मूलभूत हक्कांमध्ये रिकामी जागा हक्कांचा समावेश नाही. तर बघा धार्मिक आहे, स्वातंत्र्याचा आहे, शोषणाविरुद्धचा आहे, पण आर्थिक नाही. राज्यघटनेच्या पहिल्या कलमातील शब्दरचना भारत हा राज्यांचा संघ अशी आहे. उपराष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात रिकामी जागांचा समावेश होत नाही, तर उपराष्ट्रपती निर्वाचन मंडळामध्ये लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, राष्ट्रपती नियुक्त सदस्य, पण विधानसभा सदस्यांचा समावेश होत नाही. 7व्या परिशिष्टात सध्या रिकामी जागा हा विषय समवर्ती सूचित आहे, तर कोणता? तर शिक्षण हा समवर्ती सूचित आहे. रिकामी जागाला सार्वजनिक तिजोरीचा रक्षक म्हणतात, तर नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना रक्षक असे म्हणतात. भारताच्या घटना समितीतील सदस्यांची निवड हे प्रांतिक कायदेमंडळाने केली जाते. घटना समितीमध्ये रिकामी जागा मसुदा समितीची निर्मिती झाली, तर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निर्मिती झालेली आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय घटना समितीच्या अध्यक्षपदी केव्हा नेमणूक करण्यात आली? तर बघा 11 डिसेंबर 1946 ला नेमणूक करण्यात आली.
भारतीय घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर डॉक्टर BN राव हे कायदेशीर सल्लागार आहे. भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा 1935च्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे. नागरिकत्वाची तरतूद घटनेच्या दुसऱ्या भागामध्ये देण्यात आलेली आहे आणि घटनेच्या कलम 1 ते 4 मध्ये कशाची तरतूद आहे? तर संघराज्य आणि त्यांचे क्षेत्र. घटनेच्या कोणत्या भागाला कल्याणकारी राज्य या संकल्पनेचा विकास झालेला आहे? तर मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहे. 151 प्रश्न आहे की रिकामी जागा या अर्जाच्या तरतुदीमुळे कोणत्याही व्यक्तीला सरकार अगर कोणतीही संस्था बेकायदेशीररित्या अटकेत ठेवू शकत नाही, तर ते आहे की बंदी प्रत्यक्षीकरण या अर्जाच्या तरतुदीमुळे. मॅडमास म्हणजे परमादेश होय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन यासाठी कलम 46 मध्ये तरतूद दिलेल्या आहे. भारतीय संविधानाच्या कलम 63 नुसार उपराष्ट्रपतींची निर्मिती झालेली. भारतीय संविधानाच्या कलम 63 नुसार उपराष्ट्रपतींची निर्मिती झाली आहे. राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास रिकाम्या जागेच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या पाहिजे. तर बघा 6 महिन्याच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे. 156वा प्रश्न आहे की रिकाम्या जागेच्या पूर्वसंमतीशिवाय कोणतेही वित्त विधेयक जे आहे किंवा धन विधेयक आहे संसदेत सादर करता येत नाही, तर राष्ट्रपतीची त्यांना संमती आवश्यक आहे. राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेश संसदेच्या लगतच्या सत्रामध्ये संमतीसाठी न ठेवल्यास सत्र सुरू झाल्या दिवसापासून तो रद्द होतो. म्हणजे 6 आठवड्यानंतर ते काय होते? रद्द होतो. राष्ट्रपतीचे वेतन हे कुठून दिले जाते? तर बघा संचित निधीमधून दिले जाते. आपल्याकडे आलेले वित्त विधेयक राज्यसभेने रिकाम्या जागेच्या आत लोकसभेकडे दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीविना पाठवले पाहिजे. तर बघा 14 दिवसाच्या आतच लोकसभेकडे दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीविना पाठवले पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या 65 वर्षापर्यंत अधिकार आयोगाच्या सदस्यांच्या वयांचा वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते. तर बघा 65 वर्षापर्यंत राहता येते. केंद्रीय लोकसेवा 65 पर्यंत, तर राज्य लोकसेवा जो आहे तो 62 वर्षापर्यंत. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात हे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते आणि केंद्रीय मंत्रिमंडळ हे संयुक्तपणे लोकसभेला काय असते? तर जबाबदार असते. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे आणि अशी घटनेच्या रिकाम्या जागांमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर 129 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेच्या 148व्या कलमात कशाचा समावेश आहे? तर भारताचे जे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे हे 148 नुसार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करतात. भारत सरकारविरोधी एक किंवा अधिक घटक राज्य यांच्यातील वाद प्रथम कोणत्या न्यायालयात दाखल करता येते? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करता येते. विधान परिषदेतील सदस्यांची संख्या तेथील विधानसभा सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी किंवा 40 पेक्षा कमी नसावी. विधानसभेच्या सभासदांचे वय हे 25 पेक्षा कमी नसावे. विधान परिषदेतील एकूण सदस्यांच्या रिकाम्या जागा सभासद त्या घटक राज्यातील शिक्षक मतदारसंघ तर्फे निवडले जातात. तर 1/12 सभासद त्या घटक राज्यातील शिक्षक मतदारसंघातर्फे निवडले जातात. सभापती उपसभापती यांना सभागृहातर्फे पदच्युत करायचे असल्यास त्यांना रिकाम्या जागा दिवसांची रीतसर नोटीस द्यावी लागते व हा ठराव बैठकीमध्ये बहुमताने पास व्हावा लागतो. तर 14 दिवसांची जी आहे ती रीतसर नोटीस द्यावी लागते. राज्यांच्या संचित निधीतून खर्च करायच्या रकमेला खालीलपैकी कोणाची संमती आवश्यक आहे? तर राज्य जर असेल तर राज्यपालांची आवश्यकता आहे. केंद्र लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगांची निर्मिती घटनेतील रिकाम्या जागा कलमानुसार झालेली आहे. तर 315 नुसार केंद्र लोकसेवा आयोगांची आणि राज्य लोकसेवा आयोगांची निर्मिती झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या सदस्यांचा जो कार्यकाल किती वर्ष असतो? तो बघा 6 वर्षांचा कार्यकाल असतो. त्यानंतर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व इतर सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार कुणाला आहे? तर राज्यपालास आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहे? तर फातिमा बीबी आहे. भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकृत करण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे तर 3ऱ्या भागामध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेत प्रथम कलमात भारताचा उल्लेख हा राज्यांचा संघ असा केला आहे. भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची पद्धत हे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवर आधारित आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडच्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या 52 आणि 62 मध्ये राष्ट्रपती संबंधित तरतूद देण्यात आलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेतील खासदारांच्या किती जागा आहेत तर खासदार हे 19 जागा आलेले आहे. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्वे या भागामध्ये गांधीजींचा तत्वांचा ठसा आढळतो. मार्गदर्शक तत्वामध्ये त्यानंतर राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतीच्या आपल्या पदाचा राजीनामा कोणाला द्यायचा असल्यास त्याने कोणाकडे द्यायचा तर बघा सरन्यायाधीशामध्ये देतात. आणि भारतात वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती पद उपभोगल्या व्यक्तीसंदर्भात योग्य जो असा उतरता क्रम आहे तो आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, व्ही गिरी, आर व्यंकटरमण आणि प्रतिभा पाटील हा त्यांचा उतरता क्रम आहे. संसदेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाचा आत्मा हा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदा मंत्री होते. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे पंजाबराव देशमुख हे होते. त्यानंतर राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नियुक्ती करत नाही तर लोकसभा सभापती यांची नियुक्ती करत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम रिकाम्या जागांवर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो. ते 352 नुसार राष्ट्रपती आणीबाणी जे आहे ते घोषित करू शकतो. राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या रिकाम्या जागा कलमाद्वारे आर्थिक आणीबाणी लागू करतात तर 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे. आणि घटनेतील कलम 370 कशाच्या संदर्भात आहे तर जम्मू काश्मीर यांच्या संदर्भात आहे. आणि खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही तर पंजाब येथे द्विगृही कायदेमंडळ नाही. बाकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आहे. एखाद्या राज्यांच्या विधानसभेने 2/3 बहुमताने असा ठराव पारित केला की त्या राज्यांसाठी विधान परिषद निर्माण करावी तर संसदेने त्या ठरावास मान्यता द्यावीच लागते. संसदेत सदस्यांची वर्षाहून 3 अधिवेशने होतात. त्याबाबत काय की ते वसंत स्प्रिंग अधिवेशन हे विसंगत पर्याय आहे. बाकी अर्थसंकल्पीय अधिवेशन होते, पावसाळी अधिवेशन होते आणि हिवाळी सुद्धा अधिवेशन होते, पण हे वसंत अधिवेशन जे आहे ते होत नाही. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहे तर 288 हे सभासद संख्या आहे. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना कोण वटहुकूम काढू शकतो तर राज्यपाल हे वटहुकूम काढू शकतात. राज्यपाल या पदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर 35 वयोमर्यादा असते. आणि एखाद्या घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत जे आहे ते कायम ठेवता येते 3 वर्षापर्यंत कायम ठेवता येते. आणि घटक राज्यातील मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो तर राज्यपाल जो आहे तो नियुक्त करतो. महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर राज्यपाल. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर राष्ट्रपती. सरकारी आयोग कशाच्या संबंधात आहे तर केंद्र आणि राज्य संबंधात आहे. भारतात याची जी महत्त्वाची आणि सविस्तरची माहिती आहे ती एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. केंद्र आणि राज्य संबंध त्याचे बरेचसे असे आयोग आहेत, ते आयोग सुद्धा माहिती दिलेली आहे. भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम रिकामी जागाकडे असते तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असते. भारतात रिकामी जागा अस्तित्वात आहे तर बहुपक्ष पद्धती म्हणजे अस्तित्वात आहे. आणि राज्यघटनेत संघसूचीतील मुळात किती विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे तर संघसूचीमध्ये 97 विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला दरमहा जवळपास 80,000 हे वेतन मिळते. खालीलपैकी काय व्यक्ती किंवा कोणती व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षक आहे तर बंदी प्रात्यक्षिकरण हे स्वातंत्र्याचे संरक्षक आहे. आणि खालीलपैकी कोणती संस्था भंग करता येत नाही तर विधान परिषद. खालीलपैकी कोणती संस्था भंग करता येत नाही पण समाप्त मात्र करता येते तर बघा विधान परिषद हे समाप्त करता येते. त्यानंतर भारतात सांसदीय लोकशाही आहे कारण कार्यकारी मंडळ संसदेला काय असते जबाबदार असते. आणि 4th इस्टेट म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करतात तर प्रेस किंवा म्हणजे मीडियाचा 4th इस्टेट म्हणून उल्लेख आहे.
तर अशा प्रकारे आपले 241 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला हे नक्की सांगा. सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी जे महत्त्वाचे प्रश्न आहे मी तुम्हाला घेऊन येईन. धन्यवाद.